नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असं मस्त झणझणीत मालवणी स्टाईल म्हणजे महाराष्ट्रीयन मालवणी स्टाईलचं चिकनचा रस्सा करणार आहोत. तर मालवणी स्टाईल चिकनचा रस्सा करण्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे. आणि मी फक्त हे चिकन घेतलेलं आहे. त्याचे लेग पीस मी वेगळे काढून ठेवले आहेत मुलांसाठी फ्राय करायला. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लेग पीस पण आतमध्ये ठेवू शकता. आता ह्याला काय करायचं आहे, आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा ते पाऊण तास. जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर 2 तास मॅरिनेट करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर खूपच छान टेस्ट लागते. आणि जर वेळ नसेल ना तर अर्धा ते पाऊण तास आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, 1 किलो चिकनसाठी ना मी हा बघा, हा कप आहे ना, तर मी अर्धा कप म्हणजे 100 ग्रॅम जेवढं मी दही घेतलेलं आहे. 100-150 ग्रॅम दही घेतलेलं आहे. माझ्याकडे फ्रीजमध्ये आलं लसूणची पेस्ट ठेवली आहे ना, ती मी घेते आहे 1 मोठा चमचा भरून. जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही रेडीमेड पेस्ट मिळते ती पण ॲड करू शकता, ती पण वापरू शकता. नाही तर काय करा, मिक्सरमध्ये 3 ते 4 इंच आल्याचा तुकडा घ्या, 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्याला पाणी न ॲड करता छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर आलं लसूण पेस्टमध्ये हिरवी मिरची पण ॲड करू शकता. अर्धा चमचा आपण हळद ॲड करायची आहे. 1 ते 1.5 चमचा मी रेड चिली पावडर ॲड केलेला आहे. आपण 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि मी घेतलेला आहे चिकन मसाला, जो मार्केटमध्ये चिकन मसाला मिळतो ना, तो मी घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर नक्की ॲड करा, छान टेस्ट लागते. नाहीतर जर तुम्ही मालवणी मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही मालवणी मसाला ॲड करा. आपण जी लाल मिरची पावडर ॲड केली ना, त्याच्याऐवजी मालवणी मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. आणि चिकनचं वाटणीचं आपण मीठ ॲड करायचं आहे. बाकीचं मीठ आपण जेव्हा ग्रेव्ही करू ना तेव्हा ॲड करू, पण चिकनच्या वाटणीचं मीठ मी ॲड करून ठेवलं आहे. आता छान असं मिक्स करून घेऊया. छान असं मी मिक्स करून ठेवलेलं आहे. तुम्ही आता जर 2 तास तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवू नका. मी फक्त आता अर्धा तासच ठेवते आहे, म्हणून मी हे बाहेर झाकून ठेवते आहे. आता मी हे झाकून अर्धा तास ठेवते आहे. आता मालवणी वाटण करायचं आहे, आपल्याला मालवणी मसाला करायचा आहे चिकनसाठी. त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये 1 चमचा मी तेल घेतलेला आहे. आता 1 किलो चिकनसाठी मी हे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते मी आतमध्ये गॅस करते आहे. तुम्हाला छान अशी घट्ट ग्रेव्ही करायची असेल ना तर 1 किलो चिकनसाठी 4 ते 5 मोठे साईजचे कांदे घ्यायचे आणि स्लाइस करायचे आहे. आणि छान असं आधी कांद्याला शेकून घ्यायचं आहे. आणि मी हे 1 अख्खी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 किलो चिकनसाठी 4 ते 5 मोठी साईजचे कांदे आणि मी 1 अख्खं नारळ तो मी किसून घेतलेला आहे. छान टेस्ट लागते, घट्ट आणि मस्त छान ग्रेव्ही होते. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही चिकनमध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड केली नसेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा तुम्ही ह्याच्यामध्ये परतून घ्या. आणि छान मीडियम गॅसवरती कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचा आहे. बघा, कांदा छान असा परतायला आला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे खोबरं आहे ते परतून घ्यायचं आहे. आणि मग सगळं असं मिक्स करून खोबरंसुद्धा छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं ब्राऊन झालेलं आहे. आपलं वाटण मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आपलं मालवणी चिकनचं वाटण तयार झालेलं आहे. आता हे छान असं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आधी पाणी न टाकता वाटायचं आणि नंतर मग थोडंसं पाणी ॲड करून छान असं एकदम बारीक वाटायचं आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे. मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता रस्सा करण्यासाठी मी एक टोप घेतलेला आहे. टोपामध्ये मी हे 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. हे मी 2 बे लीफ तमालपत्र ॲड करते आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये मिरी, लवंग किंवा दालचिनी ॲड करायची असेल ना तर ती पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो मी ॲड करते आहे. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल ना तर 1 हिरवी मिरची लांब उभी कापायची आणि ती पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा.
कलरसाठी मी ही काश्मीरी मिरची 1 चमचा ॲड करते आहे। छान असं मिक्स करायचं आणि मसाला छान असा आधी परतून घ्यायचा। आपण जेव्हा मिरची पावडर ॲड केली आहे ती अशी परतून घ्यायची व्यवस्थित। आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ना ते आतमध्ये ॲड करायचं आहे। छान असं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं। आता मी झाकण ठेवलं, झाकणावर पाणी ॲड केलं आहे थोडंसं आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला चिकन छान असं 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। चिकन असं छान शिजलेलं आहे। आता चिकनमध्ये पण थोडेसे मसाले आपण करूया, कारण का आपण ग्रेव्ही ॲड करणार आहोत ना। परत पाव चमचा मी हळद ॲड केलेली आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे आणि हा लाल मिरची पावडर। तुम्ही तिखट किती खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरचीची पावडर ॲड करा। आता ग्रेव्ही करण्यासाठी, मालवणी ग्रेव्ही करण्यासाठी आपण जे वाटण केलं होतं ना, हे मिक्सरमध्ये ॲड करून वाटण, ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकूया। हे मी पाणी गरम केलेलं आहे। हे जे वाटण मिक्सरला लागलं होतं ना, मिक्सी जारला, ते सगळं मी वाटण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलं आणि पाणी गरम केलं आहे आणि हे गरम पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। लक्षात ठेवा, गरम पाणी ॲड करा, थंड पाणी अजिबात ॲड करू नका। गरम पाण्याने ना छान अशी आपली तरी येते, वरती लाल छान असा तवंग येतो। आता तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे, पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा। जे जास्त तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तर थोडंसं आणखी गरम पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आधी आपण चिकनमध्ये मीठ ॲड केलं होतं, आता आपल्याला ग्रेव्ही पुरतं मीठ ॲड करायचं आहे। आता आपल्याला झाकण असं अर्धवट ठेवायचं आहे, एकदम बंद नाही करायचं आणि छान असं 5 ते 8 मिनिटापर्यंत, म्हणजे चिकन शिजेपर्यंत आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे। अशाने काय होतं, तरी आपली छान होते, म्हणून मी असं अर्धवट झाकण ठेवलेलं आहे। एकदम झाकण बंद पण नाही करायचं आणि छान असं 5 ते 7 मिनिटापर्यंत, जोपर्यंत चिकन शिजत नाही ना तोपर्यंत आपण छान असं व्यवस्थित शिजवून घेऊया। आता हे बघा 8 मिनिटं झालेली आहे, 7 ते 8। आपण झाकण उघडून बघूया। हे बघा चिकन छान असं मस्त शिजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आहे। हे बघा, तुम्हाला थोडीशी तरी दिसत असेल, पण चिकन थोडंसं थंड होत आलं ना की मग छान अशी वर तरी जमते। हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम झणझणीत असं मालवणी स्टाईल चिकन करी तयार झालेली आहे। हे बघा, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये अजूनपर्यंत नवीन असाल आणि नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, त्याने मी जी पण छान छान रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये। तर फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद।